नमस्कार, मी वसुधा. महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. घेऊया नागपूरमधील ठळक घडामोडींचा आढावा. नागपूर मेट्रो जुगार खेळला जातोय, नागपूर मेट्रो डान्स केला जातोय अशा दुर्दैवी घटनांमुळे आता मेट्रो बदनाम होऊ लागले. या घटना दुर्दैवी असल्याचं मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं असून नागरिकांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे. तसेच मेट्रोत लग्नाचा वाढदिवस साजरा करू शकता, पण यासाठी मेट्रोचा दुरुपयोग करता कामा नये असेही मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्ण घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जसं मगाशी मी सांगितलं तसं हे सेलिब्रेशन ऑन व्हील्स हा मेट्रोचा एक अनोखा उपक्रम आहे आणि या अंतर्गत लोक आपला वाढदिवस म्हणा किंवा लग्नाचा वाढदिवस या धावत्या ट्रेनमध्ये साजरा करू शकतात. आणि याच अंतर्गत शेखर शिरभाते यांनी ही गाडी बुक केली होती आणि त्यांचा वाढदिवस होता. पण त्या वाढदिवसादरम्यान या सगळ्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत आणि मला लोकांना आवाहन करायचं आहे की नागपूर मेट्रो हा प्रकल्प त्यांच्याकरता आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पात बसताना किंवा मेट्रोमध्ये प्रवास करताना सगळ्या गोष्टींचं भान त्यांनी ठेवायला हवं. त्यासोबतच दुसरं मी हे देखील सांगू इच्छितो की यासारख्या घटना परत घडू नये त्याकरता जे या पूर्ण कार्यक्रमाचे ज्यांनी गाडी बुक केली होती शेखर शिरभाते यांना मी पत्र देतोय. त्याच्याशिवाय जे कोणी अशा प्रकारच्या घटना घडतील त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर मेट्रो प्रवासाकरता बंदी आणता येईल का असा देखील विचार करतोय. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रेशन ऑन व्हील्स करता जेव्हा आम्ही बुकिंग घेतो तेव्हा 3,000 रुपये त्याचं भाडं आहे. त्याच्याशिवाय काही डिपॉझिट घेता येईल का आणि असं हे डिपॉझिट जे आहे ते अशा कुठल्या घटना घडल्या तर ते आमच्याकडे रोखता येईल का असा देखील विचार करतोय. अशा विविध अंगाने आम्ही त्यासंबंधी विचार करतो आणि त्यासंबंधीचा योग्य निर्णय आम्ही लवकरच घेऊ. बरोबर आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मेट्रोमध्ये अशा कुठल्या घटना घडू नये सर्वांची जबाबदारी, जितकी आमची जबाबदारी तितकीच नागपूरकरांची नागरिकांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील या गोष्टीचं भान ठेवायला. नागपूरचा प्रकल्प त्यांच्याकरता दिलेला प्रकल्प आहे त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास करताना त्यांनी या गोष्टीचं भान ठेवायला अशी अपेक्षा आहे. पोलीस कंप्लेंट करता येणार आहे यामध्ये? अजून आम्ही केलं नाही, त्याच्यावर विचार सुरू आहे. जुगार हा तसंही गुन्ह्यात मोडणारा प्रकार आहे. अजून त्याबद्दल विचार केला नाही, मी लवकर त्याच्यावर विचार करतोय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्धा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान सेलडोह येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाचपावली पोलीस हद्दीतल्या पंचशील कॉलनीत अशोक मेश्राम यांचा खून करण्यात आला. आपसी वादातून जवळच्या नातेवाईकानेच हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतक रात्री झोपला असताना त्याच्या डोक्यावर लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पंचशील कॉलोनी जो कि 5 पुलिस स्टेशन के अंतर्गत आती है, वहाँ पर अशोक मेश्राम नाम के आदमी की कल रात में 1:30 बजे हत्या हुई है. इसकी हत्या करने के लिए उसके घर में ही उसके भतीजे ने उसको एक लकड़ी से सर पर मार के हत्या की है. इसका पीछे कारण जो आरोपी बता रहा है वो कल सवेरे में इनके आपस में झगड़ा हुआ था. आरोपी के अनुसार जो विक्टिम है उसने उसको गाली गलौज किया था. उसके ऊपर से जो आरोपी है अपना बदला लेने के लिए शराब पीकर रात में उसने लकड़ी का इस्तेमाल करके विक्टिम के घर में ही उसको लकड़ी से सर पर मारकर उसकी हत्या की. नहीं, संपत्ति का कोई वाद नहीं है. नातेवाईक हैं. पहले आपस में इनके झगड़े पहले आज से 9 साल पहले 2011 में इनके जो आरोपी है उसका फादर और जो विक्टिम है उसके बीच में झगड़ा हुआ था. आरोपी अटक हो गया है. आरोपी इसका भतीजा है, जो विक्टिम का भतीजा आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 5वी ते 8वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्यात याव्या असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पालकांची संमती यासाठी आवश्यक असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 27 जानेवारीपासून इयत्ता 5वी ते 8वी या शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने निर्देश प्राप्त आहेत. जसं आपणास माहीत आहेच आहे की 9वी ते 12वी या शाळा आपण आधीच ग्रामीण भागातील सुरू केल्या आहेत. त्याच आधारावर तेव्हा जशी काळजी घेतली होती त्या सर्व निर्देशांचे पालन करून 27 तारखेपासून ग्रामीण भागातील 5वी ते 8वी साठीच्या शाळा सुरू करण्यासाठी आपण निर्देश देतो. पालकांच्या मनात आणखी जसं आपण 9वी ते 12वी साठी देखील सांगितलं होतं
पालकांची संमती असल्याशिवाय त्यांना शाळेत मुलांना पाठवण्याची गरज नाही. कन्सेंट असेल तरच मुलांनी शाळेत येण्याची आवश्यकता आहे. कुणावरही उपस्थितीचं काही आपण बंधन ठेवणार नाही आहोत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना आणि ज्या पालकांना आवश्यकता वाटत आहे की मुलांचा शाळेमध्ये त्यांचा अभ्यास सुरू व्हावा प्रत्यक्षामध्ये, त्यांना नक्कीच ही संधी उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितलं. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झालंय. नागपूर जिल्ह्यात एकूण 12 केंद्र आहेत. एका केंद्रावर रोज 100 जणांचे लसीकरण करावेत असे निर्देश आहेत. जिल्ह्यात 3,500 आरोग्य सेवक यासाठी काम करीत आहेत. 20 जानेवारीपर्यंत ग्रामीण भागात 1,500 तर शहरी भागात 709 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर काही जणांना सौम्य लक्षणे आढळतील, पण यात काहीही गंभीर नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील रहाटेनगर येथे सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता चौकशी करून सापळा रचला गेला. त्यात 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आम्हाला बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे आणि आमच्या वरिष्ठांकडे, तिथे अजनी पोलीस अंतर्गत टोली आहे, तिथे बराचसा स्लम एरिया आहे आणि त्यामध्ये बरेचसे लोक जुगाराचं हे करतात, काही प्रायव्हेट असे बरेच काही अवैध धंदे करतात अशी माहिती होती. तर या माहितीवरून आम्ही माननीय DCP क्राईम श्री राजमाने सर यांच्या आदेशान्वये म्हणजे पाच पथक आम्ही गठीत करून आम्ही स्वतः त्यामध्ये लीड केलं आणि लीड करून त्या वस्तीमधील सगळे जे काही असामाजिक तत्त्व आहे, बऱ्याच लोकांवर त्यांनी आम्ही प्रतिबंध केलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला काही जे लोक मिळाले आहेत आता जे जुगार खेळत होते त्यांच्यावर, त्याचप्रमाणे दारू पिणाऱ्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. जरीपटकालगत असणाऱ्या 100 वर्ष जुना ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण करण्यात आल्याने त्याचे उद्घाटन येत्या 23 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 80 कोटीचा निधी मंजूर करून पुलाचे काम पूर्ण झाल्याने आता तेथील नागरिकांना एक सोयीस्कर मार्ग निर्माण झाल्याचे मत विक्की कुकरेजा यांनी व्यक्त केले आहे. किसी भी जनप्रतिनिधि के लिए बड़ी खुशी की बात होती है जब उसके क्षेत्र के अंदर में उसके किए गए कार्य, जिसका चुन के आने के पूर्व उसने वचननामे में जिसका उल्लेख किया हो, वो काम वचन पूर्ति की तरफ जाते हुए दिखे. मेरे क्षेत्र के अंदर में सबसे महत्वपूर्ण एरिया जो पश्चिम नागपुर से उत्तर नागपुर की तरफ में आने वाली इटारसी पुलिया, जो ब्रिटिशर्स काल ज़माने से इतनी पुरानी 100 साल पूर्व बनी हुई पुलिया, जिसका कार्यकाल समाप्त हो चुका है. पिछले कई बार ब्रिटिशर्स ने उसके बारे में पत्र लिखा है कि यह पुलिया हमारे हिसाब से समाप्त हो गई है, इसकी लाइफ ख़त्म हो गई है, इसको बदलना चाहिए. पिछले कई सालों से बहुत सारे पॉलिटिशियंस ने इसके ऊपर में राजनीति करने का काम किया, लेकिन मुझे सौभाग्य मिला कि मेरे टेन्योर में इस इटारसी पुलिया का हम भूमि पूजन करने जा रहे हैं. सम्माननीय आदरणीय गडकरी साहब, इनको हमने जब निवेदन किया कि ये इटारसी पुलिया नागपुर महानगर पालिका के माध्यम से हम बना नहीं सकते, कहीं ना कहीं हमारे को ऊपर से अगर जब तक सहयोग नहीं मिलेगा तो ये बन नहीं पाएगी. इसके पूर्व भी 2012 से 2014 तक के छोटे से काम के कारण यह पुलिया बंद की गई थी. और मेरा जो प्रभाग है, प्रभाग क्रमांक 1 जरीपटका, इसके अंदर के लोगों को यहाँ से बाहर जाने के लिए बहुत घूमकर जाना पड़ता था. जरीपटका एक व्यापारिक क्षेत्र है. पूरे नागपुर शहर से सस्ते दरों में माल उपलब्ध रहने के कारण जरीपटका में लोग खरीदी करने के लिए आ रहे हैं. लेकिन वो 2.5 साल का पीरियड ऐसा गया, यहाँ कई लाखों रुपए का, करोड़ों रुपए का, यानी मैं अगर बात करूँ तो 400-500 करोड़ रुपए का जरीपटका का 2.5 वर्ष के अंदर में बिजनेस का नुकसान हुआ. वैसा नुकसान आगे नहीं होना चाहिए. उस समय तो हमने जैकेटिंग करके महानगर पालिका के माध्यम से पुलिया को वापस खड़ा करने का काम किया, लेकिन तोड़कर वापस एक बार बनाने का जो काम है उसके ऊपर में हमने गडकरी साहब को निवेदन किया. CRF के माध्यम से, केंद्रीय रोड निधि के माध्यम से उन्होंने हमको 79 करोड़, लगभग 80 करोड़ रुपए के आसपास के निधि उपलब्ध करा के दी. और आने वाले 23 तारीख को शनिचर को माननीय गडकरी साहब, हमारे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे सभी आमदार, हमारे पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी, हमारे सम्माननीय महापौर, हमारे शहर के अध्यक्ष आमदार प्रवीण दटके और हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं और आम नागरिकों के साथ मिलकर हम इस पुलिया का भूमि पूजन करने जा रहे हैं. 80 करोड़ रुपए की पुलिया ये ऐसी रहेंगी कि हमारा जो कब्रिस्तान का हिस्सा है वहाँ से शुरू होंगी और पश्चिम नागपुर की तरफ में जो अपना RBI कॉलोनी है वहाँ जाकर समाप्त होगी.
सिर्फ इतना ही नहीं रहेगा तो CMPDI रोड से, क्योंकि CMPDI रोड से कनेक्टिविटी बहुत बढ़ गई है, तो CMPDI रोड से भी कब्रिस्तान के पास से वो ऊपर चढ़ेगी और वही पुलिया मेकोसा बाग भी जा सकेगी। तो एक जैसे नीचे बना हुआ चौखटा है, आप नक्काशे में देख सकते हैं, उसी को हम ऊपर कर देंगे और उसी के माध्यम से यह पुलिया बनाने जा रहे। 740 मीटर की इसकी लंबाई और चौड़ाई रहेंगी और 79 करोड़ की यह पुलिया लगभग 2 वर्ष के अंदर में हमने पूरा करने का तय किया है। मुंबई की एक कंपनी है जिनको यह काम मिला है, लेकिन हम उनसे भी निवेदन करेंगे कि ये व्यापारी क्षेत्र को ध्यान में रखते हुए 2 वर्ष नहीं, इसको किसी भी तरीके से 1 वर्ष के अंदर समाप्त करेंगे तो हमारे लिए, सबके लिए बहुत अच्छा रहेगा। मैं सम्माननीय गडकरी साहब का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। छोटे से छोटा विषय हो चाहे बड़े से बड़ा विषय हो, उसके ऊपर में मेहनत करके वो हमको निधि उपलब्ध करा के देते हैं। क्या मेहनत करते, कहाँ से फंड्स लेके आते, गडकरी साहब अपने आप में इस विषय के लिए पूरे देश भर में चर्चित है, लेकिन उनके पास गया हुआ कोई विषय वापस नहीं होता। आज इसका भूमि पूजन करते हुए 23 तारीख को हमको बड़ी खुशी होगी। मैं सम्मानीय सभी नागरिकों से निवेदन करना चाहूँगा, बड़ी संख्या में 23 जनवरी को शनिचर के दिन शाम को 7 बजे इस पुलिया के भूमि पूजन के अवसर पर आप सब उपस्थित रहे, यही मैं निवेदन करना चाहता हूँ।